आणि त्यानंतर काल विनर मध्ये पराभूत झालेला संघ आणि आज लुझर मध्ये जिंकलेला संघ, त्यांमध्ये ही लढत असणार आहे. त्यामुळे शेड्यूल लक्षात घ्या आणि आपल्या वेळेनुसार आपण इथे उपस्थित राहा. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पंच ग्रीन सिग्नल करतात, अंपायरचा हिरवा कंदील मिळालेला आहे. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले, गेम ऑनचा इशारा आलेला आहे. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रसाद. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय आज मनीष सर. मला तर वाटतंय गोलंदाजांचा पूर्णतः बोलबाला आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्या मॅचमध्ये जे काही घडलं ते अतिशय जबरदस्त होतं. कारण पहिल्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिली भन्नाट गोलंदाजी झाली, दुसऱ्या डावामध्ये देखील पाहिलं आपण अप्रतिम गोलंदाजी झाली आणि आता नवीन डाव सुरू झाला, नवीन सामना सुरू झाला आणि या तिसऱ्या आजच्या या डावातील देखील सुरुवात गोलंदाजाने चांगली केली. एक हात जरूर सुटला, पण माझ्या एका हातात इतकी ताकद आहे की चांगला फटका येऊ शकतो असं वाटलं होतं, पण नाही. खरं तर तिथे ग्राउंड थोडा मोठा आहे, तो एरिया थोडा मोठा आहे आणि त्या कारणास्तव बाउंड्री लाईन पर्यंत बॉल ट्रॅव्हल होऊ शकला नाहीये. तत्पूर्वी दोघांनाही अवधी मिळाला, रन कंप्लीट केली गेली. ते पुरस्कर्ते सन्माननीय रामशेठ नागती साहेब आणि विलासशेठ म्हात्रे साहेब आपल्या मंचकावरती विराजमान आहेत. स्वागत आहे त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं. प्रसाद गोलंदाजी मार्कवर. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आहे. डावखुऱ्या आता विस्फोटक फलंदाज सध्या निखिल पाटीलला तुम्ही पाहाल स्ट्रायकिंग इन वरती. फटका इथे फसतोय की काय? आयकॉनची विकेट मिळू शकते. चांगली विकेट इथे पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त चेंडू होता आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः अयशस्वी ठरलाय. विकेटचं पतन आपण पाहतोय. एक या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का. खरं तर रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स हर्या कोस्तेकर आम्हाला खरं तर ही माहिती देत आहेत की काल खरं तर ही स्पर्धा आपण सुरू केली आणि काल पहिल्याच दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर ऑनलाईन व्ह्यूअरची संख्या 25,000हून अधिक राहिलेली आहे. आतापर्यंत जेवढ्याही रात्रकालीन स्पर्धा कव्हर केल्या रोहा स्पोर्ट्स या वाहिनीने, तिथे कोणत्याही स्पर्धेमध्ये एका रजनीमध्ये इतकी व्ह्यूज आले नाही तितक्या आगरी समाज प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आलेला आहे. खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या समाजाला डोक्यावर उचलून धरलं, आपल्या समाजाने या स्पर्धेला डोक्यावर उचलून धरलेलं आहे आणि 25,000 व्ह्यूअर्सचा पाला ओलांडलाय. ज्या प्रकारे 25,000 व्ह्यूअर्स आले ना, त्या प्रकारे जर आता 15,000 सबस्क्रायबर्स देखील पूर्ण झाले तर रोहा स्पोर्ट्ससाठी आनंदाची बातमी असेल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. माहिती मिळेल, योगेश गंभे आम्हाला सांगतील एक्झॅक्टली आता सबस्क्रायबरचा आकडा किती आहे आणि त्यावरून आपण प्रेक्षकांना निवेदन करू शकतो, त्यांना आपण आवाहन करू शकतो की रोहा स्पोर्ट्सला वाहिनीला सबस्क्राईब तुम्ही करायला विसरू नका. 15,000चा पाला ओलांडायचा आहे. 14,800हून अधिक सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. क्या बात आहे, 14,900चा टप्पा आता ओलांडलाय. हीच ताकद आहे आपल्या समाजाची. आज आपण ताकद दाखवूया आणि एकत्रितरित्या येऊन पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्सच्या आपल्या भूमिपुत्रांना आपल्या हक्काच्या वाहिनीला एक नवीन स्थान मिळवून त्यांचा 15,000 सबस्क्रायबरचा पाला ओलांडण्यामध्ये आपण देखील आपला हातभार लावूया. 14,943 ही ताकद आहे आपल्या आगरी समाजाची. एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी आणि आपल्या समाजासाठी. अगदी एकदा दोनदा निवेदन केलं आणि प्रेक्षकांनी घर बसल्या लगेचच चॅनलला सबस्क्राईब करत असताना एकंदरीत 14,900 सबस्क्रायबर्स एकाच रजनीमध्ये आपल्या आगरी समाजाने या वाहिनीला दिलेल्या आहेत. क्या बात आहे. भन्नाट गती तुम्हाला पाहायला मिळाली. वेगावर स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण पेश केलंय. आपण रोहा स्पोर्ट्सची चर्चा करतो तो मित्रांनो, पण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात अवघ्या 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवले. गोलंदाजी आवडली असेल तर प्रसादला टाळ्या वाजवायला हरकत नाहीये.
क्या बात आहे, आयकॉन खेळाडूची ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट गोलंदाजी केली, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अवघ्या 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत या स्पर्धेला ज्यांचं महत्त्वपूर्ण आणि मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचा देखील नामोल्लेख आम्ही काही क्षणातच आपल्यापर्यंत करू. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण अवघ्या 2 धावा धावफलकावरती, 1 विकेट खरं तरी ते गमावलेली आहे. पुढचा बॉल, या षटकातला पहिलाच बॉल होता, दूर ठेवला गेला. पंच इशारा करतायत अतिरिक्त धावेचा. जय पवार सरांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये नामांकित पंच आहेत. अखंड महाराष्ट्र नव्हे तर भारतभर दौरा करणारे हे पंच आहेत. त्यांच्या पॅनलचे पंच देखील आपल्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळतात. दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांची पंचगिरी आपण पाहिली. स्वीप करायचा होता ऑन साईडला, राऊंड दी लेग्स कदाचित. येस, डेफिनेटली अंपायर सहमत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा करतात. खरं तर कॉमेंट्री बॉक्स आहे तर स्क्वेअर ऑफ द विकेट आहे, त्यामुळे अनुमान लावणं गोलंदाज कशी गोलंदाजी करतो थोडं कठीण आहे. पण खरंच योगेश गंभे यांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण भुकेल्याला जेवण देणं, तहानलेल्याला पाणी देणं आणि समालोचकाला स्क्वेअर ऑफ द विकेट असताना टेलिव्हिजन स्क्रीन इथे अवेलेबल करून देणं कॉमेंट्री बॉक्समध्ये ही मोठी गोष्ट आहे. बॉलर्स बॅक खेळायचा होता. 14,950 पल्ला ओलांडलेला आहे. प्रत्येक ओव्हर नंतर खरं तर योगेश गंभे बघा तुम्ही सबस्क्रायबर्स वाढतायत. एकंदरीत जर का या मॅच पर्यंत आपण 15,000चा पाला ओलांडला तर कदाचित सेलिब्रेशन देखील आपल्या व्यासपीठावरती आपण करूया. केक कट करून 15,000चं सेलिब्रेशन देखील इथे केलं जाईल. काळभैरव योद्धा विपक्ष श्रेया स्पोर्ट्स ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. बाहुबलीच्या नेतृत्वाखाली या टीमचं प्रदर्शन आपल्याला पाहायचं आज कसं असणार आहे. यावेळेस सोडून दिला, निर्णय चुकला बॅटरचा. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण एकतर मंचावरती येऊन थांबा किंवा एका बाजूला व्हा प्लीज. दरम्यान आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती 1.2 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद झालेला आहे. आदर्श आणि भास्कर सध्याच्या घडीला मैदानामध्ये धावांसाठी संघर्ष करतात. आज फलंदाजांची अग्निपरीक्षा असणार आहे, कारण गोलंदाजांचा बोलबाला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग देखील आपण पाहिली, पण दुसऱ्या बाजूला असं जर वारंवार क्षेत्ररक्षण खराब होत राहिले ना तर कुठेतरी विचार करावा लागेल. पंच देखील सांगतायत की आता हा निर्णय आम्ही सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही अंपायर आम्हाला जोडले जातील आणि रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती आपण चेक करूया एक्झॅक्टली काय घडलंय ते. त्या दरम्यान मंचकावरती अनेक असे मान्यवर आहेत. या स्पर्धेमध्ये DSP ग्रुप वर्से यांनी आम्हाला फ्रीज रेफ्रिजरेटर इथे उपलब्ध करून दिलाय. सुधाकरजी जोशी साहेब, प्रमोद शेठ म्हात्रे साहेब, जगदीश शेठ कांबळे साहेब, दिनेश शेठ कांबळे साहेब, अनिल शेठ वारंगे साहेब, त्यासोबत नितीन शेठ कांबळे साहेब आणि रवी शेठ पावशे साहेब या सर्वांनी मिळून आम्हाला एकत्रितरित्या इथे रेफ्रिजरेटर पुरस्कृत केला. त्यासोबत TV आम्हाला सन्माननीय निलेश शेठ वारंगे साहेबांनी पुरस्कृत केले. सौभाग्यवती तेजस्विनीताई बाजंत्री मॅडम यांनी देखील आम्हाला TV उपलब्ध करून दिले. नॉट आउट, इट्स नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. त्यानंतर टी शर्ट्स इथे आम्हाला सन्माननीय अभिषेक धुमाळ साहेबांनी पुरस्कृत केलेले आहे. R26 हॉटेलचे सर्व आहेत. सध्याच्या घडीला अखंड रोहा तालुक्यामध्ये ज्या हॉटेलची चर्चा सुरू आहे, अतिशय A1 क्वालिटीचं दर्जेदार हॉटेल आहे R26 आणि त्याचे मालक अभिजित धुमाळ साहेब यांनी आम्हाला टी शर्ट्स पुरस्कृत केल्या. त्यासोबत बेस्ट फिल्डरसाठी ब्युटिफुल वॉच विशाल शेठ पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केलं. सर्व पुरस्कर्त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. 6 धावा, धावांसाठी संघर्ष अजूनही सुरू आहे. बॅटची आतली कडा लागली आहे, भोवऱ्यासारखा चेंडू घरंगळलाय. शॉट स्क्वेअर लेगला, बॉल अडवला गेला, सिंगल मिळाली. धावा 7, 7 ऑन बोर्ड. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आम्ही
खरं तर सांगितलं होतं योगेश गंभीर यांना की या स्पर्धेमध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत 15,000चा पाला ओलांडणार आहोत आणि कदाचित आज या मॅच दरम्यान ते होऊ शकतं. सध्या जर तुम्ही पाहिलं टेलिव्हिजन स्क्रीनवर आम्हाला सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखवलं जात आहे 14,953 सबस्क्रायबर्स इथे झालेले आहेत. व्हाईट बॉल आला दरम्यान एक्स्ट्रा रन. तिसरा व्हाईट बॉल आतापर्यंत आला या षटकात. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त खेळ राहिला. प्रसादचा अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट त्याने मिळवली. बंधन पूर्णपणे फलंदाजांवरती त्यांनी ठेवली होती आणि सध्या बॉलिंग मार्कवरती श्रवणला तुम्ही पाहतात ज्याने पहिल्या 4 मध्ये 6 खर्च केला त्यामध्ये 3 एक्स्ट्रा आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. अपिश खेळलाय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल तिथे थांबतो. थोडा स्लो झालाय बॉल. आउटफील्ड देखील थोडी स्लो झालेली आहे. कुठे काही अंशी या क्रीडांगणावरती आउटफील्ड स्लो आहे. काही भागांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड फास्ट आउटफील्ड आहे. त्यामुळे फलंदाजांना देखील विचार करावा लागतोय की एक्झॅक्टली फटका कसा खेळायचा आहे, कसं एक्झिक्युशन करायचं आणि कुठल्या क्षेत्रात आपल्याला कशा धावा जास्त घेता येतील. 2 धावाला धावसंख्या 2 ने पुढे 10 वरती. आगरी समाज प्रीमियर लीग. आगरी बांधव आमचे सर्व एकत्रित येऊन क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतात. याहून अधिक सुखाची घटना कोणती असेल. अतिशय सुंदर वातावरणामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा नयनरम्य सोहळा अर्थातच आगरी समाज प्रीमियर लीग 2025 दुसरी आणि अंतिम रात्र दरम्यान षटक क्रमांक दुसरं पूर्ण 5.50 सरासरी राखत असताना एका गड्याचा मोबदल्यात 11 धावा. 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. काळ भैरव योद्धा. नंतर 11 धाव फलकावरती तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. आदर्श आणि भास्कर 4 धावा वैयक्तिक दोघांनी एकवटल्यात आणि श्रवणचं षटक आपण यापूर्वी पाहिलं. 9 धावा आल्या. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज प्रसाद पाटील आपण पाहणार आहोत. पाटील शाही दाखवण्याची वेळ आहे. बॅटची मोठी एज हेल्दी एज होती. शॉर्ट थर्डला बॉल अडवला गेला. तत्पूर्वी 1 धाव इथे मात्र आपण पाहतोय. लख प्रकाश जोतामध्ये एका धावेची झालेली ही चोरी. सिंगलने धावसंख्या पुढे 12. 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा फलकावरती. धावांसाठी संघर्ष अजूनही सुरू आहे. स्कोर द विकेट. अपिश खेळलाय. फटका चांगला आहे. मला तर वाटतं रिव्हर्स साठी एक फिल्डर तिथे तैनात होते पण जे खरं तर बॅटरला करायचं होतं ते त्याने केले नाही. त्या व्यतिरिक्त काही वेगळं करण्याचा प्रयत्न पुढे आला. अगदी थोडासा बॅलन्स घेतला. त्यानंतर स्कोर द विकेट स्मॅश करण्याचा त्याने प्रयत्न केला. पंचांचं प्रत्येक गोष्टीकडे बारीक नजर आहे. प्रत्येक घडामोडींवरती त्यांची बारीक नजर आहे. जय पवार सर, अमित डांगरे सर, पप्पू लोखंडे सर 3 आमचे नामांकित पंच. या स्पर्धेमध्ये काल आपण आवाज ऐकला महाराष्ट्राचा बुलंद आवाज जयश्री भोसले सर. आज महाराष्ट्रातील एक नामवंत आणि ख्यातनाम समालोचक ज्यांनी अनेक अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या आवाजानं प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य निर्माण केलं मनीष पाटील सरांना तुम्ही पाहतात. गॅपमध्ये खेळलाय. विलास मामा बाजूला वा. बॉल येतोय तिथून. कारण थोडं गमतीशीर खरं तरी क्लिप आली आहे का चेक करूया आपण. ऍक्शन रिप्ले पाहूया. कारण अगदी त्याच दिशेने फटका एक्झिक्यूट केला होता. थोडंसं हास्यमय वातावरण तिथे निर्माण जरूर झालंय. फनी व्हिडिओ क्लिप. धावसंख्येचा विचार केला तर सध्या धावसंख्या आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात 15 धावा आहेत. ऑन साइडला लॉप करायचा होता. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहूया फ्रंट अँगलने कशा प्रकारे एक्झिक्युशन झालंय. येस
डेफिनेटली ज्या प्रकारे बॉल रिलीज केला पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने ऍक्शन रिप्ले अतिशय अल्ट्रा स्लो मोशन मध्ये येस सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय भन्नाट गोलंदाजी करतोय प्रसाद पाटीलला आपण पाहत आहोत. सुंदर गोलंदाजी करतोय. या लख प्रकाश झोतामध्ये एका ताऱ्यासारखा तो चमकतोय क्रीडांगणावरती. आज आपल्या आगरी समाजाचा अभिमान वाढतोय, स्वाभिमान वाढतोय, बहुमान वाढतोय या स्पर्धेमुळे. कारण जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट आगरी समाज प्रीमियर लीग आपल्या समाजातील सर्व क्रिकेटपटूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी ही स्पर्धा आहे. आपल्या समाजातील क्रिकेटपटूंना प्रकाश झोतात आणणारी ही स्पर्धा आहे. आणि आपल्या समाजातील क्रिकेटपटूंना मोठ्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी या दमदार स्पर्धेचं आयोजन केलं आहे. संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं मी कौतुक करेन. ज्या प्रकारे ही संपूर्ण स्पर्धा त्यांनी लख प्रकाश झोतामध्ये खेळवण्यासाठी मेहनत घेतली. सलाम आहे तुमच्या मेहनतीला. 16 धावा शेवटचा बॉल. प्रसाद पाटील बॉलिंग मार्कवर. काय गोलंदाजी केल्या प्रसादने. क्या बात आहे. वा भाई वा. 12 चेंडू प्रसादने हाताळले. 12 चेंडू मध्ये पट्ट्याने अवघ्या 8 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवल्या. टाळ्या व्हायला हव्यात. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे अप्रतिम. अतिशय सुंदर डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्पा आणि भेदक मारा आपल्याला प्रसादचा पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी त्याने केली. 12 चेंडू त्याने हाताळले. 8 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिली. 3 षटकांच्या अंती 17 धावा एका गड्याचा मोबदल्यात. 17 लॉस ऑफ 1. टाइमिंग. जिस दिन में मैदान में खड़ा सबसे बड़ा सांगत असताना सलगचा बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय आदर्श. दर्जेदार, असरदार, शानदार, रुबाबदार, वजनदार, धमाकेदार षटकार. पॅक्ट हिट. विस्फोटक फलंदाजी. स्वागत केलं सुशांत मोकलचं. यावेळेस कव्हर रिजन मध्ये खेळायचा होता खरं तर, पण बॉल चाललाय कुठे तर पॉइंटला. खेळायचा फटका कुठे वेगळ्या ठिकाणी होता, पण बॉल एक्झॅक्टली कुठे ट्रॅव्हल झाला आपण पाहतोय तर डीप पॉइंटला. ओव्हर द कव्हर्स खेळायचा होता. बॅट ड्रिल करून जेव्हा बॅटरने दाखवलं ओव्हर द कव्हर्स एक्झिक्युशन करायचं होतं स्ट्रोकचं, बट तितकं चांगलं टायमिंग झालं नाही. कदाचित बॅट ट्विस्ट झाली हातामध्ये. तिथून मात्र बॉल पॉइंटला गेला. सुशांत मोकल सध्या आपण पाहत आहोत बॉलिंग मार्क वरती. पेनला बिलॉंग करतो, पण त्याच्या विरोधात आक्रमण झाले सध्या आदर्श. आडवा बॅट ऑन साइडला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. खडे खडे दे गुमा के. मिड विकेट हवाई यात्रेवरती बॉल निघालाय सीमा पलीकडे. 4 की 6, 6 की 4. पंचांचा अधिकृत इशारा येणं अजूनही बाकी. आणि अखेर ऑडियन्स पोलची घेतली मदत आणि पंचांनी सांगितलं बॉल मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आयकॉन वर्सेस आयकॉन आहे बॅटल. एका बाजूला अलिबागला बिलॉंग करणारा आदर्शला तुम्ही पाहतायत,
दुसऱ्या बाजूला पेणला बिलॉंग करणारा सुशांत मोकलला तुम्ही पाहतायत. आयकॉन वर्सेस आयकॉन, दिस इज आयकॉनिक बॅटल. आगरी समाज प्रीमियर लीग. खरं तर या प्रीमियर लीग मध्ये काय काय घडलंय हे पाहण्यासाठी तुम्हाला रोहा स्पोर्ट्सला व्हिजिट करावं लागेल. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीला पाहावं लागेल. या पहा या वाहिनीवरती प्रेक्षकांची गर्दी किती वाढली आहे. स्कॉर द विकेट. फटका चांगलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल डायव्हर्ट झाला पॉइंट मधून डीप थर्ड मॅन पर्यंत जवळपास तिथे डायव्हर्जन आपल्याला पाहायला मिळालं. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारांनंतर आणखीन एक शानदार चौकार. यापूर्वी जितकी ताकद दाखवली आता तितकीच सुंदर नजाकत देखील आहे. ताकद आणि नजाकत या दोन्ही गोष्टींचं जेव्हा मिलन होतं तेव्हा अशी काही फटकेबाजी पाहायला मिळते. स्कोर द विकेट ओव्हर द पॉइंट. काय असा होता यावेळेस पॉइंटला फटका फसलाय. फायनली बॅटल एंड झालंय आणि सुशांत मोकलनं विकेट मिळवले. पण जे कार्य करण्यासाठी आदर्शला पाठवलं होतं ते कार्य त्यानं पार पाडलंय. सुशांत मोकलचं हे महागडं षटक जिथे 3 षटकार 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव आणि 1 विकेट आली आणि धावसंख्या त्यानं जवळपास 24 खर्च केल्या. 24 धावांचे महागडं षटक संपन्न. एंड ऑफ द 4th ओव्हर. स्कोर मूव्स ऑन 41. तर चला आपण लगेचच नेक्स्ट मॅच टॉससाठी इन्व्हाइट करूया शैलेश वॉरियर्स आणि श्रीकृपा रिअल्टर्स तळाघर. शैलेश वॉरियर्स घोसाळे आणि श्रीकृपा रिअल्टर्स तळाघर दोन्ही संघनायकांना मी नम्रतेची विनंती करीत आहोत की या षटकापूर्वी आपण टॉससाठी तयार राहायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करीत आहोत. दरम्यान पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नजर टाकूया. विकेटचं पतन झालंय. काय घडलं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. ऑन साइडला लॉब करायचा होता. बॅटची खालची एज लागली. भरपूर खाली लागला खारच्या भागावरती बॉल. दन तिथे मात्र शॉर्ट फाईनला चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन होतं. फलंदाज बाद होतं. धावांसाठी आता पुन्हा एकदा नव्याने संघर्ष करावा लागेल. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी बाहुबली ऑफ रोहा टेनिस बॉल क्रिकेट प्रशांत मडवीला आपण पाहत आहोत. जितकी सुंदर गोलंदाजी यंदाच्या हंगामामध्ये त्याची आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच त्याची आपल्याला यंदाच्या हंगामात पाहायला मिळाली. नाईट क्रिकेट टुर्नामेंटमध्ये भुवनेश्वरचं ते मैदान आणि काय गोलंदाजी त्याने केली होती. भन्नाट गोलंदाजी त्याची प्रशंसा प्रत्येकानं केली आणि आज पुन्हा एकदा तसा काही मॅजिकल स्पेल त्याला हाताळावा लागेल कारण यापूर्वीच्या षटकामध्ये जवळपास 24 धावा सुशांत मोकलनं खर्च केल्यात आणि आता कमबॅक प्रशांत मडवीचा कसा असेल ते पाहायचं आहे. ऑफ स्टंपचा बाय शफल झालाय. ऑन साइडला तितका चांगला फटका नाहीये पण फिल्डर तिथे मात्र पोहोचलेत. अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. भरपूर वेगानं बॉलवर आला फिल्डर. फेकी देखील चांगली आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी एक धाव ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या 44 आकडावरती. 44 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांचा मोबदल्यामध्ये. आणि येस आवाजावरनं कळलं की कोण आलेले आहेत. आमचे नेहमीच मोठ्या बंधूप्रमाणे नेहमी रोहामध्ये आल्यानंतर आम्हाला सहकार्य करणारे आमचे बाळाशेठ माबळे यांना विनंती असेल की मंचावरती या. पण स्वागत आहे आपलं. यशस्वी पुरस्कर्ते म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं.
व्यावसायिक स्तरावर अनेक अशा खेळाडूंना त्यांनी संधी निर्माण करून दिली आणि या दरम्यान विकेट मिळेल. येस डेफिनेटली स्वतः फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजी ते होतोय बाद. धक्का क्रमांक 4 बाहुबलीच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. विचार केला तर सध्या गुणतालिकेवर आपण पाहत आहोत 44 धावा आहेत. 44 स्टील 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक. 4 बॉल हाताळलेत प्रशांत मडवीने. 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्यात. बाहुबली सध्या चांगल्या लय मध्ये गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. बॅटची एज आहे का? येस हेल्दी एज. बॅटची आतली कडा लागली. हलकीशी विकेट किपरनं काम तमाम केलंय. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट. मडवीनं जबरदस्त बॉलिंग केली आहे. बाहुबलीच्या खात्यामध्ये तिसरी आणि सलगची दुसरी विकेट. टुर्नामेंटमध्ये बाहुबलीने प्रत्येकाला इम्प्रेस केलंय. रोहेकरांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान त्याने निर्माण केलंय आणि आज या स्पर्धेदरम्यान विकेट हायट्रिकच्या उंबरट्यावरती तो आलाय. ओव्हर हायट्रिक तर पूर्ण झाले. विकेट हायट्रिक संपादित करू शकेल का पाहायचंय. शेवटचा बॉल. हायट्रिक बॉल. तिथे मात्र आपण पाहतोय रनआउटची संधी आहे आणि येस डेफिनेटली लास्ट बॉलवर रनआउटची विकेट. ओव्हर हायट्रिक कंप्लीट केले बाहुबली प्रशांत मडवीनं आणि जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 विकेट त्याने संपादित केले. 3 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक अतिशय सुंदर हाताळलं. डाव संपला पहिला. 44 धावा फलकावरती लागल्यात. 45चा पाठलाग करायचा आहे श्रेया स्पोर्ट्स वर्सेला. कोण जिंकेला सामना? काळभैरव योद्धा की दुसऱ्या बाजूला श्रेया स्पोर्ट्स वर्से? या प्रश्नाचं उत्तर उत्तरार्धामध्ये मिळेल. पण मनीष सर 45 धावा लागलेल्या आहेत. ही देखील चांगली टोटल आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील तसंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. आज मात्र जबरदस्त मॅचेस रंगतील. आज खरं तर फलंदाजांची खरी अग्निपरीक्षा होणार आहे, कारण विकेट गोलंदाजांना फार चांगली साथ देत आहे. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. शैलेश वॉरियर्स घोसाळे आणि श्रीकृपा रिअल्टर्स तळागर. चला दोन्ही संघांचे संघनायक टॉससाठी जॉईन व्हा. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेबांना आम्ही विनंती करीत आहोत, आपण आपल्या शुभास्ते आम्ही टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. या टॉस का बॉस या कक्षामध्ये. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण या लवकर. नयन चला टॉस साठी. दोन्ही संघांचे संघनायक आपण यायचं आहे. टॉस इथे केला जाईल. सर्वमाननीय ॲडव्होकेट मनोज कुमारजी शिंदे साहेबांच्या शुभास्ते आपण इथे टॉस कंप्लीट करणार आहोत. टॉसची प्रक्रिया इथे पूर्ण केली जाईल. दोन्ही संघांच्या संघनायकाला पुन्हा एकदा विनंती आहे की टॉस साठी या. पाहुणे खरं तर इथे टॉस बॉक्स या कक्षामध्ये थांबलेले आहे. टॉस का बॉस या कक्षामध्ये मान्यवर येऊन वाट पाहत आहेत. दोन्ही संघनायक हा अंतिम पुकार असेल. आपण लवकरात लवकर टॉसची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
दरम्यान रवी शेठ पाटील यांचे सुपुत्र ललित शेठ पाटील यांचं आगमन व्यासपीठावर होते, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री कृपा रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड तळाघर आणि त्यांच्या विरोधामध्ये शैलेश वॉरियर्स घोसाळे हे दोन संघ. हेड्स कॉल फ्रॉम नन जोशी अँड हेड सिटीज. थँक्यू साहेब, आपण पुन्हा एकदा मंचकावरती विराजमान होऊ शकता. नयन टॉस जिंकलाय, टॉस इम्पॉर्टंट होता, महत्त्वपूर्ण सामना आहे आता आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये टॉस जिंकलायस, ज्या प्रकारे खेळपट्टीचा आता तुला एकंदरीत अनुभव आलाय, निर्णय काय घेशील? फिल्डिंग करतोय आम्ही. काय वाटतंय किती धावसंख्या सेफ असेल? ॲज अ कॅप्टन म्हणून काही वेगळा विचार तुझ्या मनामध्ये आहे का? काय नवीन स्ट्रॅटेजी, काय नवीन प्लॅन? सेफ नाही सांगू शकत किती असेल, पण आम्ही कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्हाला तेवढं चेस करताना इझी जाईल. कुठेतरी आज असं वाटतंय की विकेट जास्त गोलंदाजांना साथ देते, असं दिसतंय. जरा ड्यू फॅक्टर जरा जास्त दिसत आहेत. या स्पर्धेबाबत काय सांगशील? आपला आगरी समाज, आपल्या आगरी समाजातील सगळे बांधव एकत्र येत आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत, त्याबद्दल काय वाटतंय? खरंच खूप आनंद होतोय आणि आमचीच इच्छा होती जी आमच्या अध्यक्ष साहेबांनी पूर्ण केली. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. ऋतिक, टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता, तुझ्या बाजूने जर नाणेफेकीचा कौल लागला असता, तर काय मनामध्ये निश्चय केला होता की काय घ्यायचं आपला टॉस जिंकून? तर नक्कीच चेस केली असते आम्ही. आणि आता आपण पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी करायचं आहे, त्यानंतर त्या धावा डिफेंड करायच्या, त्यामुळे काय नवीन चॅलेंज आणि स्क्वॉडमध्ये काही चेंजेस असतील का? स्क्वॉडमध्ये चेंजेस नसतील, फक्त डिपेंड करता वेळी आमचा अमित नाईकवरती जास्त लक्ष असणार, कारण का कालचा त्याचा परफॉर्मन्स बघितला तर चांगला झाला. जास्त आयकॉनवरती जास्त विकेट जाण्याचा म्हणजे भर करू आणि आम्ही बॅटिंगमध्ये जरा आमचा थोडासा परफॉर्मन्स डाऊन होतोय, त्याच्याकडे लक्ष नक्कीच या मॅचमध्ये देऊ आणि चांगला करण्याचा प्रयत्न करू. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असेल. टॉस बॉक्समधून माहिती येते शैलेश वॉरियर्स घोसाळे संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते अर्थात श्रीकृपा रिअल्टर्स तळाघर या संघाला. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळ आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. करूया परिवर्तन. मी तुर्तास छोटासा ब्रेक घेतो, आपण कुठेही जाऊ नका, एकत्र राहा, पाहत राहा क्रिकेट स्वधंद युद्ध आगरी समाज प्रीमियर लीग 2025. आणि या ऐकूया महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, अनेक महाराष्ट्रभर दौरे ज्यांचा आपण पाहतो आणि अनेक मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये ज्यांचा जबरदस्त आवाज आपण ऐकत असतो, मनीष पाटील सर यांना इन्व्हाइट करेन कॉम बॉक्समध्ये. आणि याच दरम्यान सन्माननीय ललित शेठ पाटील साहेब इथे आलेले आहेत आणि साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. आमचे अध्यक्ष साहेब ज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्नात सत्यात उतरलंय, त्यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण इथे मंचकावरती पूर्ण करणार आहोत. मायाची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो अर्थातच सन्मानचिन्ह देऊन आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान करीत आहोत. आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं, आगरी बांधवांच्या वतीनं आणि आगरी समाज प्रीमियर लीगच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करीत आहोत. सन्मानाने ललित शेठ साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान, शिवरायांची सुंदर प्रतिमा असलेले खरं तर हे सन्मानचिन्ह आहे. कायमस्वरूपी आगरी समाज प्रीमियर लीग ही स्पर्धा साहेबांच्या लक्षात राहील अशी लक्षवेधी सुंदर खरं तर ट्रॉफी, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण इथे साहेबांना सन्मानित करतो. धन्यवाद साहेब, वेळात वेळ काढून आपण आलात, आमच्या मंचकाची आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. इट्स सो टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूया आवाज मनीष पाटील सरांचा. थँक्यू. धन्यवाद प्रतिमेशजी ठाकूर. व्यासपीठावर सन्माननीय ललित शेठ पाटील यांचं स्वागत आपण पाहिलं आणि खरं तर समाजाच्या विकासासाठी आपला वेळ देणं महत्त्वाचं आहे आणि तो वेळ साहेबांनी या स्पर्धेसाठी राखलेला, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय अतुलजी पाटील हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपण त्यांचा देखील सन्मान मुख्य मंचावर करणार आहोत. अतुलजी पाटील आपण पुढे या, आपला देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. रोहा तालुका आगरी ज्ञाती सेवा मंडळाच्या वतीनं सन्माननीय अतुलजी पाटील यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. अतुलजी या. अतुल शेठ पाटील यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी राखलेला आहे. तुमचं कर्तृत्व तुम्हाला नक्कीच लोकांसमोर आणतं, लोकांच्या पसंतीचं बनवतं आणि तीच पसंती या ठिकाणी अतुल शेठ पाटील यांनी देखील कमवलेली आहे. सन्माननीय नरेशजी कोकरे साहेब जे धनगर समाजाचे नेते आहेत, यांचा देखील सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. कोकरे साहेब आपण देखील पुढे यायचं आहे, आपला सन्मान देखील मुख्य मंचावर केला जाणार आहे. आपला देखील मनपूर्वक स्वागत आहे. धनगर समाजाचे नेते किशोरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, अमितजी घाग यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. मनपूर्वक स्वागत.
आता वळूया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. 45 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करायचा होता आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर सुशांत मुकादम यांना परतीचा प्रवास करावा होते. सुशांत मुकल ह्यांच्यावर सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा होत्या, कारण सुशांत मुकलने तसं क्रिकेट खेळलेलं आहे. रायगड भूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पण आता आजचा दिवस सुशांत यांच्यासाठी तितका चांगला राहिला नाहीये. गोलंदाजी करताना त्यांना त्यांचं सामर्थ्य टिकवता आलं नाहीये आणि फलंदाजी करताना त्यांना त्या गोष्टीचा वचपा काढता आला नाही आणि त्यामुळे सुरुवात थोडीशी गडबडलेली आहे श्रेया स्पोर्ट्स वर्से या संघाची. काल भैरव योद्धा संघाकडून आदर्श दमदार प्रदर्शन गोलंदाजीचं पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर सुशांतचा विकेट त्यांनी मिळवला. गोल्डन डकवर सुशांतला परतावं लागलं आणि सुशांतला रिप्लेस करताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतंय ते म्हणजेच प्रशांत मडवी, जे कॅप्टन आहेत, संघाच्या पाठीचा कणा आहेत, संघाची ओळख आहे. संघाला मोटिवेट करण्यासाठी नेहमीच ते पुढे येत आहेत. आमचा समालोचन कक्ष तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं सजवलेलं आहे. प्रेक्षकांपर्यंत थेट प्रेक्षकांना पोहोचवलेलं आहे. ज्या प्रेक्षकांना या मैदानात येणं जमत नाही त्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या अँगलचे अचूक क्रिकेट दाखवलं जाते. रोहा स्पोर्ट्सच्या टेक्निकल टीमचं करावं तितकं कौतुक कमी. आणि अजूनही आपण जर रोहा स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. आगरी समाज प्रीमियर लीग ही एका समाजापुरती मर्यादित स्पर्धा आहे, तरी देखील कालच्या दिवसामध्ये जवळपास 25,000 प्रेक्षकांनी या स्ट्रीमला भेट दिली. या अगोदर आपण गुड्ड्या जाधव यांना स्क्रीनवर पाहत होतात. तुमच्याकडे जर वेगळेपण आहे तर ते तुम्हाला देता आलं पाहिजे आणि गुड्ड्या यांनी ते वेगळेपण जपलेलं आहे. क्रिकेटपटूंच्या बायोपिक कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांसमोर आणण्याची त्यांची कॉन्सेप्ट लोकप्रिय झालेली आहे. गुड्ड्या जाधव तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. आपण येतोय आता स्क्रीनवर तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. पाहूया या ठिकाणी नेमकं घडतंय काय. सन्माननीय अतुलजी पाटील आणि सन्माननीय मंगेशजी रावते यांचं आम्ही आगरी समाजाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. आपण देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी राखलेला आहात आणि आपली उपस्थिती खूप महत्त्वाची राहिलेली आहे. रिव्ह्यू रनआउटसाठी आहे, आपण चेक करणार आहोत. रनआउटसाठी आपण आलोय. प्रशांत आणि कल्पेश हे दोन फलंदाज. खरं तर अडचणी केव्हा वाढतात जेव्हा आपण त्या अडचणीकडे त्या दृष्टिकोनातून पाहत नाही ज्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच आता जसा सुशांत बाद झाले त्यानंतर प्रशांत यांच्यावर तो नक्कीच दबाव आहे. पण दबावामध्ये कित्येक खेळाडू भाव खाऊन जातात. आपण कित्येक वेळा ते पाहिलेलं आहे आणि लोक त्याच खेळाडूंची दखल घेतात जे दबावामध्ये भाव खाऊन जातात. आणि पाहूया तो खेळ पाहायला मिळतोय का प्रशांत मडवीच्या वतीने. पण पाहूया, आपण आलोय तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे वाट पाहतोय. फलंदाज बाद आहे की नाही त्याची चाचपणी आपण करतोय. फलंदाज सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. पण गोलंदाजीचा वरचा स्तर आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. गोलंदाज खरंच भाव खाऊन जातोय. आदर्श नावाप्रमाणे खेळ देतोय. आई वडील तुमचं नाव ठेवतात, ते नाव लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर आधारित आहे आणि आदर्शने ती लोकप्रियता गोलंदाजीच्या बाबतीत कमवलेली आहे. पहिल्याच बॉलवर सुशांत मोकलचा विकेट त्यांनी मिळवला. पुढचा बॉल डॉट आला आणि दरम्यान तिसऱ्या बॉलवर एक सिंगल मिळाली. धावसंख्या 1, गडीबात 1. 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे श्रेया स्पोर्ट्स समोर. त्यापैकी फक्त एकच धाव स्कोर शीटवर पाहायला मिळते. कल्पेश स्ट्रायकर्स एंडला लेफ्टी बॅटर. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ, मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग. पायांची हालचाल होत नाहीये. पायांची हालचाल झाली पाहिजे. बॅट्सविंग तर होती पण बॅट्सविंग इतकी चांगली असूनही बॉलपासून बॅट्सविंग दूर राहिली आणि त्यामुळे येतो हा डॉट बॉल. जितके जास्त डॉट बॉल तितकं दडपण वाढेल फलंदाजी करणाऱ्या संघावरचं आणि म्हणूनच वेळेवरच धावा आल्या पाहिजेत. बघा, 15,000 सबस्क्रायबरसाठी फक्त आता 30 सबस्क्रायबर हवेत. रोहा स्पोर्ट्सला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपण या डाव संपण्याच्या अगोदर 15,000 सबस्क्रायबर पूर्ण होताना पाहणार आहोतच. दरम्यान धावसंख्येकडे लक्ष वेधूया. धावसंख्या फक्त 2 आहे. थोडीशी अडचण वाढते पण एक षटक पुरेसं असतं
जसं आपण मागच्या डावामध्ये एक षटक पाहिलं जे तब्बल 21-24 धावांचं होतं, तर ह्या षटकात ज्या धावा मिळाल्या नाही आहेत, अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. दरम्यान ऑन ड्राईव्ह केले, अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, थोडे स्लिप झालेत. प्रशांत त्याचमुळे फक्त एकच धाव पूर्ण करता आलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर फक्त 3 धावा धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष ठेवलं होतं, त्यापैकी 3 बनवल्यात. म्हणजेच अजूनही 24 चेंडू आणि आवश्यकता आहे 42 धावांची. श्रेया स्पोर्ट्स वर्सेला 24 चेंडू 42 धावांची गरज. हऱ्या कोस्तेकर यांना आपण पाहतो, जे PR मेंटेन करतात खेळाडूंच्या क्लिप्स काढतायत, खेळाडूंचे एक्सप्रेशन टिपतायत. हऱ्या नेहमीच चांगलं काम करतायत आणि म्हणूनच बघा, तुम्हाला तुमचं काम द्यावंच लागेल, तुमचं वेगळेपण जपावं लागेल. इतरांना जे जमत नाही जर ते तुम्ही केलं तरच तुमची ओळख ही टिकते आणि तीच ओळख हऱ्या यांनी कमवलेली आहे. आणि त्याचमुळे आज त्यांचं महत्त्वपूर्ण काम हेच आहे की खेळाडूंना कशा पद्धतीनं प्रकाश झोतात आणता येईल. आगरी समाज देखील क्रिकेटच्या बाबतीत खूप अग्रेसर आहे, त्यासाठी सोशल मीडिया मॅनेज करतायत मिस्टर हऱ्या रोहा स्पोर्ट्ससाठी. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत. कालभैरव योद्धाज या संघाकडून अभि येत आहेत. सेकंड ओव्हरसाठी अभि येत आहेत. काळभैरव योद्धा जो रामजी नागती यांचा संघ आहे. एका बाजूला आपण पाहतोय चांगला खेळ श्रेयस स्पोर्ट्स वर्से. राकेशजी पडवळ यांचा संघ, बॉल हवेत आहे, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळत नाही, बॉल एक्स्ट्रा कव्हरला सिंगल मिळेल, दुसरा धावासाठी प्रयत्न केले जात नाही. स्ट्रायकर साईडला थ्रो, बॅकअप चुकला आणि बॅकअप चुकल्यानंतर मग 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील का पाहूया. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात प्रशांत, कारण प्रशांतच्या फलंदाजीची आवश्यकता आहे हे त्याला स्वतःला ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांच्या मोठ्या फटक्यांची गरज असताना त्यांनी देखील तो अप्रोच दाखवला पाहिजे. तुमच्याकडे किती आहे त्यापेक्षा किती महत्त्वाचे आहेत ते आवश्यक आहे तुमच्या जिंकण्यासाठी आणि तेच महत्त्व ओळखताना स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. पुढे येतात आपल्या संघासाठी प्रशांत मडवी. फोर्स केलाय बॉलला, एरियल रूट लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, त्याला चकवत बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, चौकार आलाय, 4 धावा. बॅकफुटला गेले, पंच केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला एक्स्ट्रा कव्हरला माफ करा. थ्रो तर जरूर झाला होता पण थ्रो थोडासा अपयश होता. गोलंदाजाने प्रयत्न केला पण बॅकअपला मिड विकेट होते, म्हणूनच फक्त एकच धाव मिळाली. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 11. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 19 चेंडू 34 धावा. जितक्या वेगानं खेळायचं आहे तितक्या वेगानं खेळलं नाही तर मग कठीण होऊन बसेल, कारण आता हायवेवर ड्राईव्ह करायची आहे, एक्सिलरेटरवर पाय द्यायचा आहे, ब्रेक काय आहे ते लक्षात घ्यायचं नाही आणि तसाच खेळ आता श्रेया स्पोर्ट्सला द्यावा लागेल. पुढचा बॉल
फोर्स केलंय, मिड ऑनला क्लिअर केलंय, शतरक्षक वाईड ऑफ लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचेल, एक सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार, एक धावेचं महत्व ठाऊक असताना आता एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलेलं आहे फलंदाज प्रशांत मडवीने. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 13, एक गडी बाद. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. आगरी समाज प्रीमियर लीग काल आपण 6 सामने पाहिले, आज 7 सामन्यांचं वेळापत्रक आहे. या अगोदर एक संघ या स्पर्धेला बाय बाय करून गेलेला आहे. या सामन्यात एक संघ या स्पर्धेला बाय बाय करणार आहे. आणि यानंतर आता टॉस सुद्धा झालाय पुढच्या सामन्याचा. शैलेश वॉरियर्स वर्सेस श्रीकृपा रिअलेटर्स, तो सुद्धा नॉकआउटचा सामना आहे. त्याचमुळे प्रत्येक सामन्यानंतर एक एक संघ या स्पर्धेला रामराम ठोकणार आहे. त्याचमुळे प्रत्येक सामन्याला विशेष महत्व आहे. पाणी पाठवून द्या प्लीज मैदानाच्या आतमध्ये. चला जर थोडी घाई करा प्लीज, कारण एकूण 7 सामन्यांचं वेळापत्रक आहे. थोडं टाइम लिमिट सुद्धा मेंटेन करा. मी प्रत्येक संघाच्या कॅप्टनला निवेदन करू इच्छितो की 20 मिनिटात 4 षटकं कशी पूर्ण होतील, 25 मिनिटात 5 षटकं कशी पूर्ण होतील, त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष घाला, जेणेकरून अंतिम लढत सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करता येईल. प्रेक्षकांच्या साक्षीनं तुम्हाला अंतिम लढत खेळता येईल. त्यासाठी वेळेवर डाव संपणं, वेळेवर सामने संपणं आवश्यक होऊन बसले, कारण वेळापत्रकातला हा दुसरा सामना आहे. यानंतर अजून 5 मॅचेस खेळवणं बाकी आहे आणि त्यानंतर बक्षीस समारंभ देखील आपल्याला पूर्ण करायचं आहे, पाहुण्यांच्या उपस्थितीत पूर्ण करायचं आहे. त्याचमुळे जितक्या लवकरात लवकर तुम्हाला खेळता येईल तितक्या लवकरात लवकर तुम्ही खेळा. 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. तुम्ही कितीही मोठं क्रिकेट खेळलेलं असा, मैदानात पोहोचल्यानंतर दबाव तर तुमच्यावर ओढावेलच, आणि म्हणूनच त्या दबावाला सामोरं जाताना प्रत्येक जण, प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आदर्शला बोलवलेलं आहे, कारण आदर्शने पहिलं षटक चांगलं सांभाळलंय. फक्त 3 धावा त्यांनी खर्च करून महत्त्वपूर्ण फलंदाज त्यांनी बाद केला आणि फलंदाजी करताना 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आदर्शच्या वतीनं मिळालेलं आहे कालभैरव योद्धाजला, आणि आयकॉन म्हणून त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली जरूर, पण अजूनही काम संपलेलं नाहीये. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32ची गरज श्रेया स्पोर्ट्स. हो, बॅटची लिनिंगेज बॉल मागे, विकेटचा शोध पूर्ण होतोय. या षटकांमध्ये सुद्धा विकेटचा रकाना भरतोय आदर्श. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय. जसं मागच्या षटकात आपण पाहिलं तसंच या षटकामध्ये ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. नाहीये, पण असं देखील म्हणतात की मेहनत करत जा, वेळ तुम्हाला स्वतःसाठी बदलेल, आणि तीच मेहनत आता फलंदाजी करणाऱ्या संघाला घ्यायची आहे. श्रेया स्पोर्ट्स वर्सेला घ्यायची आहे. एका बाजूला प्रशांत मडवी तर आहेतच मैदानाच्या आतमध्ये, कॅप्टन आहेत, आणि त्यांची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज प्रसाद पाटील पोहोचत आहेत, जे आयकॉन आहेत. म्हणजेच आता 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, आणि म्हणूनच जशी आयकॉनिक कामगिरी आदर्शची या पूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळालेली आहे, तशीच कामगिरी आता या 2 फलंदाजांना करायची आहे. कारण आता नाही तर कधी नाही, आगरी समाज प्रीमियर लीग खेळण्याचं स्वप्न, जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक कॅप्टनने बाळगलेलं आहे, आणि त्याचमुळे आता तो संघ मालक कोण ज्यांना ती बाईक मिळेल, म्हणजे जो संघ फायनल विजेता ठरणार आहे, त्या संघाच्या संघमालकाला आपण 2 व्हीलर देऊन सन्मानित करणार आहोत. त्याचमुळे संघमालक देखील त्याच उत्कंठेने प्रत्येक सामना पाहत आहेत. 17 चेंडू 32ची गरज. नेक्स्ट बॉल आदर्श. धाडस लागतं पहिल्याच बॉलवर उलटा स्ट्रोक खेळण्याचं, त्यातल्या त्यात समोरील गोलंदाज पूर्णपणे वचक ठेवतोय या डावावर. ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर होता, त्या बॉलला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, म्हणजेच प्रसादचा, डॉट बॉल. यावेळेस वेग वाढवलाय, फ्रूट सलाड बॉलिंग, टप्प्यामध्ये परिवर्तन, वेगामध्ये परिवर्तन, ही तर विशेष बाब राहिलेली आहे गोलंदाज आदर्शी, आणि त्याचमुळे आदर्शवर डोळे झाकून विश्वास ठेवला जातोय काळभैरव योद्धाच्या कॅप्टन कडून. 13 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा वेगवान. जर एखादा स्पीडोमीटर असता तर त्या स्पीडोमीटरचा काटा वाकला असता
इतक्या वेगानं आदर्श गोलंदाजी करतोय. 6व्या स्टंपवर हा बॉल ठेवला होता. अँगलचा वापर लेफ्टी बॅटरसाठी तो योग्य करतोय. ओव्हर द विकेटने येतोय आणि लेफ्टी बॅटरला आतापर्यंत अक्षरशः रोखून ठेवलेला आहे. 14 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज. बॉल पोहोचेल स्क्वेअर लेगला. एक सिंगल कंप्लीट. एका धावेचे होते वाढ. धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं. खूप वेळानंतर 14 धावा 2 गडी बाद. पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे. फलंदाजाकडे ते वेगळे वेगळे फटके आहेत, पण गोलंदाज जर तुम्हाला तो स्कोप देत नसेल तर मग ते फटके मैदानात येत नाही. पण आता एक्सक्यूज देऊन चालणार नाही. जर तुम्ही आता मैदानात आहात, आपल्या संघाचा किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतायत, तर मग तो प्रयत्न दिसला पाहिजे. जो दिसत नाही आतापर्यंत प्रशांतचा, तो दिसत नाही आतापर्यंत प्रसादचा. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. आस्किंग रन रेट आता वाढलेला आहे. तब्बल 15चा आस्किंग रन रेट झालेला आहे आणि त्याच्यामुळे आताच तो विचार करावा लागेल. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली, कितीही प्रयत्न करा, जिंकता येत नाही. त्याच्यामुळे अजूनही स्कोप आहे श्रेया स्पोर्ट्सला. नेक्स्ट बॉल फोर्स केलंय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचे पोचतील. वाईड ऑफ लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न लॉंग अँड थ्रो. त्यामुळे 2 धावा 100% पूर्ण होतील. पाहूया तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल, कारण विकेट किपर कडून बॉल गॅदर झाला नाहीये आणि स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवतोय प्रशांत. या 3 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. धावसंख्या 3 षटकां समाप्तीनंतर 17 धावा 2 गडी बाद. आवश्यकता 12 चेंडू आणि 28 धावा. 12 बॉल्स अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. जसं आपण नागती साहेबांचं ऐकलं, एक आगरी महोत्सव त्यांना भरवायचा आहे रोह्यामध्ये आणि नक्कीच तो आगरी महोत्सव लवकरच भरवला जाईल. तसेच रोहा तालुका आगरी ज्ञाती सेवा मंडळाच्या वतीनं आगरी समाज मंदिर सुद्धा बांधण्याचा प्रस्ताव आहे. तो देखील प्रस्ताव पूर्ण केला जाईल. सर्वांचं आम्हाला योगदान लाभलेलं आहे. जर आपण या मैदानाकडे पाहिलं राजमुद्रा फाउंडेशनचं, तर जवळपास 4 फुटाचं गवत या मैदानावर असतं आणि चांगलीच मेहनत राजमुद्रा फाउंडेशनच्या सर्व मेंबर्सने हे मैदान जोपासण्यासाठी घेतलेली आहे. तर राजमुद्रा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचं देखील करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण हे मैदान खेळण्यासाठी त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. कारण पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा गवत वाढेल, पुन्हा एकदा ती मेहनत ऑक्टोबर महिन्यामध्ये घ्यायचीच आहे. 12 चेंडू 28 धावा. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. मोमेंटम शिफ्ट होऊ देऊ नका, कारण प्रेक्षक सुद्धा निकालाची वाट पाहत आहेत. नेमका निकाल लागतोय कोणत्या संघाच्या बाजूने. 12 चेंडू 28 धावा. आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न जरूर होता. गोलंदाज देखील आता फलंदाजाचा अप्रोच ओळखतोय. लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट झाला. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये. या षटकाची सुरुवात होते डॉटने. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. 11 चेंडू 28 धावा. बोल्ड महत्वपूर्ण फलंदाज होतोय बाद. दांडीगुल. विकेट डाऊन. धक्का बसतोय. तिसरा श्रेया स्पोर्ट्स वर्से प्राइसलेस विकेट. धावांची गरज आहे. आतापर्यंत श्रेया स्पोर्ट्स फक्त 17चा आकडा पार करू शकलेले आहे. आतापर्यंत 20 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजांचा दबदबा कायम असतो. आपण सातत्याने ते पाहतो, पण आपण आगरी समाज प्रीमियर लीगमध्ये कालपासून तेच चित्र पाहतोय की गोलंदाज वरचढ ठरतायत आणि या सामन्यात सुद्धा तशीच वरचढ भूमिका गोलंदाजांची राहिलेली आहे. पण अजूनही फलंदाज पोट तिडकीनं प्रयत्न करतात. एका बाजूला आहेत प्रसाद पाटील आणि आता त्यांची साथ देण्यासाठी पोहोचलेले आहेत द्वारकानाथ. द्वारकानाथ स्ट्रायकर एंडला आहेत. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघा द्वारकानाथ, तुमचा क्रमांक तुमची गुणवत्ता ठरवत नाही. ज्या क्रमावर तुम्हाला पाठवलं गेलेलं आहे तो खेळ तुम्हाला द्यावाच लागेल. पण जिकडे परिस्थिती गंभीर तिकडे गोलंदाज निखिल पाटील खंबीर आहे, जे आयकॉन आहेत, ज्यांनी आतापर्यंत या षटकावर आपली पकड मजबूत केलेली आहे. जर आपण पहिल्या डावाच्या 4थ्या षटकाकडे पाहिलं तर 24 होत्या.
दुसऱ्या डावाच्या चौथ्या षटकाकडे पाहिलं आतापर्यंत एकही नाहीये. 9 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे टीम श्रेया स्पोर्ट्स वर्सेला. 9 चेंडू 28 धावा. नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण कन्व्हिन्सिंग कनेक्शन बॅटाने बॉलचं झालं नाहीये. बॉल मिड विकेटला. चालत चालत एक सिंगल कंप्लीट केली. या षटकातली पहिली धाव स्कोर शीटवर नोंदवली गेली. धावसंख्या 18. 8 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. मागचा सामना 39चा तो डिफेंड झाला. आताचा सामना 45चा. अजूनही जर पाहिलं तर काळं भैरव योद्धाच हा संघ चांगल्या स्थितीत दिसतोय पण स्थिती बदलायला वेळ लागत नाही. पण जर खेळ चांगला करायचा असेल तर तुमच्या टीमची बॉन्डिंग जबरदस्त असायला पाहिजे. तुमची गोलंदाजी वरच्या स्तराची असायला पाहिजे आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज कॉट बिहाइंड बाद. फक्त मिळाली आहे ती एकच धाव. 2 विकेट्स गेलेत आणि त्यातल्या त्यात 2 डॉट आलेत आणि आता नवीन फलंदाज पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. गिरीश येत आहेत द्वारकानाथच्या सोबतीनं. चला पुढचे 2 संघ तयारीत राहायचं आहे. शैलेश वॉरियर्स आणि श्रीकृपा रिएलेटर्स. हरिश्चंद्र मोरे सर आज संघमालक बक्षीस लावत नाहीयेत का कुणास ठाऊक. काल जे संघमालक हरिश्चंद्र मोरे यांना बक्षीस लावण्यासाठी प्रेरित करत होते आणि त्यांचाच संघ आज खेळतोय आणि ते बक्षीस काय लावत नाही खेळाडूंवर. हरिश्चंद्र मोरे सरांनी मला आठवण करून दिली. चला मॅच ऑन. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 28ची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा फलंदाजांसाठी. फुल टॉस होता. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. बॉल डायव्हर्ट झाला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट करतोय. थ्रो होतोय. नॉसा कॅझेटला बॉल गॅदर होता राहिला. मिळतात या 2 धावा. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 20. शेवटचे 6 बॉल्स आणि 6 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला श्रेया स्पोर्ट्स राख्याजी पडवळ यांचा संघ आहे आणि एका बाजूला आपण पाहिलं तर काळभैरव योद्धाच जो राम नागती आणि विलास म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. शेवटचं षटक बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास नको. काल आपण तुम्हाला सूट दिली होती. काल पहिला दिवस होता पण आज थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. गिरीश आणि द्वारकानाथ हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत पण पोहोचून चालत नाही. तुम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे तर मग तो खेळ द्यावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. एक तरी सामना कोणाला आवडत नाही. अनपेक्षित घडलं तर तुमची चर्चा वर्षभर होईल आणि पाहूया ती चर्चा द्वारकानाथची होते का, ती चर्चा गिरीशची होते का, या षटकामध्ये 25 धावा चेस होत आहेत का. कारण आता पाहूया ते शिवधनुष्य या 2 फलंदाजांनी उचललेलं आहे आणि ते शिवधनुष्य उचलताना आपल्या कामगिरीचा कस लावताना ती वरच्या दर्जाची फलंदाजी श्रेया स्पोर्ट्स वर्से संघासाठी पाहायला मिळते का. 6 चेंडू 25ची गरज. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सिद्धेश. 6 चेंडू 25. ऑन साइडला परिस्थिती गंभीर. त्या ठिकाणी द्वारकानाथ खंबीर. पहिल्याच बॉलवर खेचलाय षटकार. धूमधडाका मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर. वातावरण गरमागरम केलेलं आहे. पहिल्याच बॉलवर द्वारकानाथ जे 40 वर्षावरील लेजेंड आहेत त्यांनी षटकार खेचलेला आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. जे क्रिकेट कुठेतरी प्रेक्षकांना थोडंसं सावकाश वाटत होतं ते क्रिकेट आता कुठेतरी वरच्या दर्जाचं पाहायला मिळते. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजेच 100% यशप्राप्ती. ठोकलाय लगातार दुसरा षटकार.
षटकार आलेले आहे. मी म्हणालो होतो की चर्चा त्याचीच होते जो वरच्या दर्जाचा खेळ दाखवतो. द्वारकानाथ तो खेळाडू आहे ज्यांनी प्रेक्षकांना चर्चा करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. इक्वेशन आता पूर्णपणे बदललेलं आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. जे इतरांना जमत नाही ते आम्ही जमून घेतो आणि ते जमून घेतलंय द्वारकानाथने. सुरुवात या षटकाची लगातार 2 षटकाराने सामना बॅलन्स झालाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज. नागोटणेचे द्वारकानाथ मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवत आहेत. 4 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा मी नाही थांबणार. मी लांबच लांब मारणार. मी सामना जिंकवणार. मी संघमालकाची प्रतिष्ठा राखणार. लगातार 3रा षटकार ठोकडाला. शेठ पाटील यांनी देखील या कार्याची दखल घेताना 1000 रुपयाचं बक्षीस आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा केलेलं आहे आणि सामना जिंकला तर रामजी नागते यांच्याकडून विकेटसाठी बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. पूर्वार्ध जरी गोलंदाजाचा नावावर नाहीये पण उत्तरार्ध त्याच्या नावावर जाऊ शकतोय. क्रिकेटचा खेळ आहे, अनपेक्षित आहे. जे स्पॉन्सर आहेत राकेश पडवळ यांनी षटकारांच्या तिकडीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. 3 चेंडू 7ची गरज. पाहूया सामना जिंकतोय का श्रेया स्पोर्ट्स वर्से, सामना जिंकतोय का काळभैरव योद्धा की प्रेक्षकाला पाहायला मिळेल सुपर डुपर ओव्हर. सामना बरोबरीत गेला तर सुपर ओव्हर. 3 चेंडू 7 धावा. बॅटची लिडिंग एज. बॉल फाईन लागला. टिपलाय झेल. संपलाय द्वारकानाथचा खेळ. विकेट डाऊन. षटकारांची तिकिटी खेचणारा फलंदाज होतोय बाद. सामना शेवटच्या 2 बॉल्सवर 2 चेंडू 7 धावा. कोकण रत्न उद्योजक यांच्या वतीने जाहीर करण्यात आलंय. सामन्याचा निकाल असाच पाहिजे होता. मी म्हणलो होतो की एकतर्फी सामना कोणालाच आवडत नाही. जो सामना प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतो, प्रेक्षकांना चर्चा करण्यासाठी भाग पाडतो, तो सामना प्रेक्षकांना आवडतो. 2 चेंडू 7. ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचतोय पण त्याचा रीच पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. मॅच इज ऑन. सामना शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 3 धावा. डिसिजन्स या ठिकाणी येऊ शकतात. एकतर त्या ठिकाणी सामना जिंकेल तो म्हणजेच श्रेया स्पोर्ट्स, एकतर सामना जिंकेल काळभैरव योद्धाच, नाहीतर एकतर होईल सुपर ओव्हर. तुम्हाला जर तुमचं क्रिकेट ग्रेट करायचं असेल तर तुम्हाला
अपडेट व्हावं लागतं आणि तेच अपडेटेड क्रिकेट या षटकामध्ये ज्यांना 30 वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आहे द्वारकानाथ यांचा पाहायला मिळाला. 3 षटकार खेचून त्यांनी सामना खुला केला, पण निकाल बाकी. 1 चेंडू 3 धावांची गरज. ऑन साइडला पूल केलाय आणि सामना जिंकण्यासाठी तो प्रयत्न यशस्वी केलाय. पाहूया त्या ठिकाणी पंचांचा निर्णय नेमका येतोय काय. निर्णय अजून आला नाहीये आणि बॉल जर सीमारेषा पार. विजयोत्सव साजरा करणारा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. म्हात्रे, जगदीशजी कांबळे, दिनेशजी कांबळे, नितीनजी कांबळे, निलेशजी वारंगे, अनिलजी वारंगे, रवीजी पावसे आणि DSP ग्रुप वरसे सर्वांनी मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी प्लीज. मी जी नावं